छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक यांच्यासाठी फूड हायजीन टेक्निक्स, फूड डिलिव्हरी आणि योग्य तापमान राखण्याबाबतचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने या संदर्भात स्पष्ट आणि सुटसुटीत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे गरजेचे आहे. FDA कारवाईचं सर्व स्तरातून स्वागत होत असलं तरी अशा कारवायांमुळे हॉटेल व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची आणि बेरोजगारीची वेळ येते, असा चिंतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं योग्य तो विचार करावा, असं नम्र आवाहन पुणे RPI ख्रिश्चन सेलचे ख्रिस्टोफर राजमणी यांनी FDAचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना केलं आहे. प्रशासनाने व्यावसायिक आणि कामगार या दोन्ही घटकांचा समतोल राखून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये. मी तुकाराम मुंडे साहेबांना फार तुम्हाला आभार व्यक्त करतो का तुमच्यासारखं ऑफिसर आज कुठं आम्हाला भेटणार नाही, कारण की तुम्ही जो इन ऑनेस्टली तुम्ही जो काम करत आहे त्याच्यानी आम्ही गर्वाने बोलू शकतो का तुकाराम साहेब यू आर व्हेरी ग्रेट पर्सन. तुकाराम साहेब, मी फक्त एवढं तुमच्या आज तुम्ही हे पद स्वीकारले म्हणून हे सगळं चांगलं काम होत आहे. याचा अगोदरचं जो हे चीज होते, जो हॉटेलमध्ये स्टाफ, हॉटेलमध्ये फूड है, फूड हँडलिंग है, हायजिनिक है, फूड टेम्परेचर्स है, डिग्रीज है, जो फूड डिलिव्हरी द्यायचं कुठलं टेम्परेचरला, कुठलं फ्रोझनला, कुठलं काय टेम्परेचर डिग्रीजमध्ये हे आता हॉटेलवाला नाही माहीत होतं, कारण की प्रत्येक हॉटेलला मी व्हिजिट केलो त्यांना एवढं माहीत नसते. हायजीनचं मिनिंग म्हणजे काय त्यांना माहीत नसतं. आज आपलं हॉटेल, आज आपले ऑफिसर, तुमचे खालचं ऑफिसर्स लोकांना ते तुम्ही प्रत्येक टायमाला त्यांना व्हिजिट करावे, पाठवा, त्यांना ट्रेनिंग द्यावे, त्यांना सगळं जो लोकांना आहेत त्यांना तो दोन गोष्टी भेटले तर लई चांगलं होईल साहेब. कारण की एव्हरीथिंग लाईक त्यांना ट्रेनिंग भेटायलाच पाहिजे, कारण की जो माणूस हॉटेल करतो फक्त हॉटेलच्या नावाने हॉटेल करतो, फक्त त्याला हायजीन टेक्निक काही कळतच नाही, त्याला काही माहित नाही. त्यामुळे आज हॉटेल बंद व्हायला लागले त्यांच्या चुकीमुळं. आज दुसऱ्या गोष्टी सर, आज लोक है, कामगार है, ते कामगार कुक है, वेटर्स है, क्लीनर्स आहे, कॅशियर्स आहे, मॅनेजर्स आहे, आज त्यामुळे त्यांच्या बिचार लोकांचं नोकरी गेलेली साहेब. थोडं फक्त एवढं सॉफ्ट कॉर्नर मी तुम्हाला बोलतोय का तुम्ही हे बघा का सर, हे तर हॉटेल मालकाचं तर काय त्यांचं काय प्रॉब्लेम नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी सेव्ह मनी आहे. जो आज दुसरं जो कामगार आहे त्यांचा कुठं काय होईल सर, त्यांच्या आज EMIs आहे, घरचं भाडे आहे, त्यांचं जॉब आहे, त्यांचं स्कूलचं फीज आहे, ते लोक कुठं जाणार. पहिलेच महाराष्ट्रामध्ये नोकरी नाहीये, महाराष्ट्रामध्ये सगळं नोकरी बंद झालेलं, लोकांना नोकरी भेटत नाही. फक्त मला तुम्हाला आणि तुमची टीमला एक रिक्वेस्ट असं होती का तुम्ही काय करताना एक वॉर्निंग द्या, त्यांना एक काम करा, वॉर्निंग द्या बाबा, तरी सुद्धा ते नाही ऐकलं तर तुम्ही तुमची कारवाई करू शकता सर. आणि अचानक बंद म्हणून आज लई लोकांचं कामगार काम गेलेले आहे आणि ते अडचणमध्ये आहे सर. थोडंसं ह्याच्यावर एक सॉफ्ट कॉर्नर लक्ष द्या, ह्याच्यावर थोडा विचार करा सर. आणि बाकी तुकाराम मुंडे साहेब, यू आर बेस्ट, यू आर व्हेरी गुड पर्सन. तुम्ही जो काम केलेले समाजासाठी ते कधी विसरू नाही शकत. बाकी फक्त लोकांचं कामगारांसाठी तुम्ही एवढं बघा, एवढंच माझी विनंती तुम्हाला आहे.